तर जसं की आपण पाहता आज आपल्या स्टुडिओमध्ये क्रीडा शिक्षक, सहाय्यक शिक्षक इचलकरंजीच्या शहापूरमध्ये असणाऱ्या ताराबाई गर्ल्स हायस्कूल मधले सहाय्यक शिक्षक मोहम्मद रफिक इब्राहिम मांगुरे सर आज आपल्या सोबत आहेत आणि मागच्याही भागात आपल्या चर्चा कितपत रंगल्या होत्या याची वेगळी कल्पना द्यायची तुम्हाला सगळ्यांना दर्शकांना गरज नाही असं मी या ठिकाणी समजतो आणि पुढच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. सर, ज्या पद्धतीने मी म्हटलं की मिमिक्रीचे व्हिडिओ बघितले होते तर तुम्ही गायनाचे सुद्धा प्रोग्राम केलेले आहेत. सर, गायनाचे प्रोग्राम असं नाही, काय झालं होतं म्हणजे गायनाची आवड मला असं होती. जसं मी अभिनयाची कुठले धडे घेतले नाहीत तसं गायनाचे मी कुठले धडे घेतले नाहीत. बऱ्याच वेळा माझे मित्र असतील किंवा माझे विद्यार्थी असतील, माझे विद्यार्थी असतील, ते नेहमी म्हणतात की सर तुम्ही जर का नाही ह्याच्यात थोडंसं जरासे म्हणजे अभ्यास केला असता, सराव केला असता, प्रशिक्षण घेतलं असता तर सर तुम्ही टॉपचे हिरो झाला असता किंवा टॉपचे तुम्ही गायक झाला असता वगैरे असं म्हटलं जाते. पण तुम्हाला एक सांगा, ही मला सगळ्या गोष्टी ज्या मिळाल्या त्या आई वडिलांच्याकडून मिळाल्या, गॉड गिफ्टेड आहेत या सगळ्या गोष्टी. आणि ह्या जरी एका अँगलला जरी बघितलं की मी एक काय एका ह्याच्यामध्ये मी टॉप मी केलं असते, मी नाही असं म्हणत नाही. पण या शिक्षकी पेशेमध्ये येऊन शिक्षकी पेशेमध्ये तुम्ही मास्टर असलं असावं असं काय नाही, पण प्रत्येक विषयाला तुमचं स्पर्श ज्ञान असावं हा एक त्या ठिकाणी संकेत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी फ्लॅश झालो ते कोविड काळात. कोविड काळामध्ये कुठं जाणं नव्हतं, काय नव्हतं. मग सर इतकं सगळं बंद होतं त्यावेळी, सगळंच बंद होतं कोविड काळामध्ये. अत्यावश्यक सुविधा सोडलं की काही सुरू नव्हतं. आणि दुसरी गोष्ट दर्शकांना सांगायला एक मला सांगावीशी वाटते की शिक्षक आणि बाकी कर्मचारी जे होते त्यांना सुद्धा कोविड ड्युटीवरती लावलं गेलं होतं आणि काही शिक्षक सेवाभावी मनानं सुद्धा या कोविड काळात जनजागृती करण्यासाठी उतरले होते. आणि सरांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता त्यावेळी. सर एक माईक घेऊन एक जागरूकता म्हणून सगळ्यांना सूचना देत होते भर रस्त्यामध्ये. येस. पहिली गोष्ट तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मला लोकांना सांगावंसं वाटतं की शिक्षकी पेशेबद्दल म्हणजे सगळेच असे नाहीत, काही लोक की बाबा हे शिक्षक म्हणजे फुकटचा पगार घेतात, हे करतात वगैरे. मला सांगायला अभिमान वाटेल की ज्या वेळेला म्हणजे कोविडच्या काळामध्ये जर आवर्जून जर कोणाचं जर नामोल्लेख जर केला जात असेल तर तो त्या नर्स असतील, डॉक्टर्स असतील किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांचं केलं जातो. पण त्याच बरोबरीनं शिक्षकांनी सुद्धा काम केलेलं आहे, हे मला या ठिकाणी अभिमानानं सांगावंसं वाटेल. आणि शिक्षक हा यांत्रिक नसतो, लक्षात ठेवा. तो भावना त्या ठिकाणी वापरतो प्रत्येक ठिकाणी. आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला ड्युट्या दिलेल्या होत्या, मीच असं सांगत नाही, माझे इतर बांधव सुद्धा असे त्या ठिकाणी जाऊन की प्रत्येक घराघरामध्ये जेव्हा आम्हाला सर्वे करायला दिला होता तेव्हा बाहेर कुठं जाऊ नका, हे करा, गरम पाणी प्या वगैरे. समजा बाहेरून कुठून तरी जाऊन आला असता, कपडे काढून ते बादलीत ठेवा वगैरे, हात स्वच्छ धुवा, हात धुण्याचे प्रकार वगैरे इथपर्यंत आम्ही ते सगळं सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही की तो जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो मी माझी हे कोविड काळामध्ये सगळं जेव्हा बंद होतं, सामसूम होतं, त्यावेळेला त्या काळामध्ये जे आम्ही लोकांना अन्नछत्राचं वाटप केलेलं आहे वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून असेल. त्याचबरोबर चौकात राहून कॉम्रेड माझे एक मित्र आहेत सदा मलावती म्हणून, ती त्या ठिकाणी हे करतो. थोडासा त्यांचा माईक बंद पडला तर म्हणताना मी तिथं काय रे सदा काय झालं काय, तर हे बंद पडल्याने हे सांगायचं असंच होय. मी ते माझ्या आवाजात मी सांगितलं थोडक्यात, ते सुरू झालं, ते परत माईक सुरू झाला. आणि मग ते तुम्ही जे बघितलं ते माईकवर मी आवाहन करतो की बाहेर फिरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा वगैरे, आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे वगैरे असं मी ते सांगतो. आणि या गोष्टी तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की 5 राज्याचा कोविड योद्धा म्हणून बेळगावमध्ये मला बोलून मला त्या ठिकाणी कोविड योद्धा म्हणून मला त्या ठिकाणी त्यांनी पुरस्कार दिला, सन्मानित केले. यावरून खरं तर सामाजिक दृष्टिकोन सुद्धा सरांचा दिसून येतो. सर, आणखी काही सामाजिक उपक्रम आपण केलेले आहेत का? या ठिकाणी मला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते सामाजिक दृष्टिकोनातून. खास करून मला MCCच्या माध्यमातून मला एक प्रयोग त्या ठिकाणी राबवत आला. कल्पकतेच्या दृष्टिकोनातून मला वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायची मला हळूहळू मला सवय लागलेली होती त्यावेळेला. आणि मग मी त्यांना त्या MCCच्या मुलांना एक 2-3 तासाचं ट्रेनिंग दिलं आणि आम्ही सलग 3-4 महिने आम्ही असं
प्रत्येक रविवारी त्या मुलांना घेऊन मी त्या भागात जात होतो. ती मुलं युनिफॉर्ममध्ये असायची, जाऊन त्या ठिकाणी सॅल्यूट वगैरे मारायची आणि आदबीने विचारायची, काकू मावशी हे जे तुमच्या अंगणामध्ये जे पडलेलं आहे, कचरा पडलेला आहे, हा कोण नगरपालिकेने उचलणार आहे का? तुमच्या हाताची जी नखं वाढलेली आहेत ही कोण काढणार? तुम्ही जेवण बनवता ती त्यातून ते हे विषबाधा वगैरे होत नाही काय, किंवा आरोग्य तुमचं धोक्यात येत नाही काय? त्याचबरोबर तुमच्या घरात तुम्ही तंबाखू खाता का खाता? तुमच्या घरात कोणी व्यसनी आहात काय? एक एक ठिकाणी मला असा अनुभव आलेला आहे की त्या ठिकाणी लोक रडलेले आहेत, स्त्रिया रडलेले आहेत की बाळांनो ह्या गोष्टी कोण. कारण समाजामध्ये आज जर बघितलं की म्हणजे मी कोणावर टीका करत नाही, पण ह्या ज्या गोष्टी आहेत, लोक जागरण ज्याला म्हणतो आपण, लोकांच्या मध्ये स्वयंशिस्तता यावी, स्वयंशिस्त म्हणा किंवा एक जबाबदारीपणा असतो, एखाद्या गोष्टीचा अवेअरनेस किंवा जागरूकता असावी, तो कमी झालेला होता. आणि ह्या गोष्टी कोण करत नाहीत. लोक मला सांगायला वाईट वाटतं की राजकारणी असतील किंवा नुसतं समाजकारण म्हणून काही लोक निर्वत असतील किंवा हे वगैरे करत असतील, सगळेच अशी करत नाहीत, सोडा काही चांगले आहेत, पण असे काही बेसिक प्रश्न आपण उचलले असं मला त्या ठिकाणी म्हटलं. आणि ही गोष्ट आमच्या जिल्हा समादेशकांना कळाली. जिल्हा समादेशकांनी ही गोष्ट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कानावर घातली. शिक्षणाधिकारी आणि तालुका जिल्हा समादेशकांनी माझी नियुक्ती तालुका समादेशक MCC मध्ये केली. कुमार पाटील साहेब की मी त्यांना माझा गुरु मानतो. माझ्या जीवनामध्ये काही गुरु आहेत, त्यापैकी मी त्यांना एक गुरु मानतो. सर, आजपर्यंतच्या इतक्या पोझिशनला तुम्ही या स्तरावरती पोहोचलाय, तर गुरूंबद्दल काय कृतज्ञता आहे आज तुमची या क्षणी? नाही, गुरूंच्या बद्दल, आई वडील झाल्यानंतर गुरूंच्या बद्दलची भावना जी आहे आणि जी मी स्वतः अनुभवलेली आहे, लक्षात ठेवा, तर नक्कीच ते म्हणजे मला आलेले अनुभव असे की देवासारखं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या भावना निर्माण झालेल्या आहेत. आणि या धकाधकीच्या काळात सुद्धा की विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, मी स्वतःला मी खुशनसीब समजतोय, म्हणजे नशीबवान समजतोय की या कालखंडात सुद्धा मला असे विद्यार्थी मला भेटलेले आहेत. एक क्रिटिकल पॉईंट एक माझ्या ह्याच्यामध्ये एक निर्माण झालेला होता शाळेच्या ह्याच्यामध्ये, आणि त्यावेळेला कदाचित काय जायला लागतं काय घरी असं मला वाटतं. एक टेक्निकल प्रॉब्लेम होता, इश्यू होता तो. तर त्यावेळेला माझ्या विद्यार्थ्यांनी मला बोलून सांगितलं, सर ही ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी तुमच्यासाठी एक खास चेअर असणार आहे, ₹1 जास्त सर, पण तुमच्या पगारापेक्षा ₹1 कमी असणार. तर म्हणजे ही जातात तुम्हाला मी उदाहरण सांगितलं की अशा प्रकारे मुलांनी मला साथ दिलेली आहे. मुलं म्हणजे इतकी माझी मुलांची अटॅचमेंट वगैरे आहे. आज ह्या अशा असंख्य मुलांची जी भावना आहे ही एकंदरीत हे मला प्रेरणा देते. बरेचशा मुलं असतील, मुली असतील, मी कधी मी त्यांना सांगतो, अरे आता मी म्हातारा झालो, 55 वर्ष मला होत आले, म्हणजे आज 55 वर्ष मला पूर्ण झाले, कधीतरी म्हणतो असं, सर तुम्ही असं म्हणायचं नाही, तुम्ही असंच राहायचं, तुम्ही जवानच राहायचं. ही प्रेरणा, ही त्यांची भावार्थ, त्यांचा हे त्यांच्या डोळ्यामध्ये असणारे जे भाव वगैरे, हे बऱ्याचशा गोष्टी अशा काही समजून लहानपणापासूनच एकंदरीत सर तुमचा प्रवास ऐकता, तुमचा खोडकर स्वभाव असेल किंवा तुम्ही शाळा चुकवण्याच्या काही आम्हाला किस्से सांगितले होते, आणि त्यानंतर क्रीडा शिक्षक, परत सामाजिक कार्य, कोरोना सारख्या काळामध्ये जिथं लोक दाराच्या उमऱ्याच्या बाहेर पडायला घाबरायचे, त्यावेळी जाऊन लोकांना जागरूक करणं, शाळेमध्ये मुलांना शारीरिकरित्या सक्षम करणं, एकंदरीत मित्रमंडळी वगैरे हे सगळं बघता असं वाटतं की तुम्ही लहानपणापासूनच एकदम ऍक्टिव्ह आणि एव्हरग्रीन आहे. तर मला सांगा सर, ह्या ऍक्टिव्ह पणाचं आणि एव्हरग्रीन जो हा तुमचा एक स्वभाव गुणधर्म म्हणायला लागेल, तर ह्याचं नेमकं रहस्य काय? पहिली गोष्ट, एज अ 100% क्रेडिट मी माझ्या आईवडिलांना देऊ इच्छितो. कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या आईवडिलांच्या माध्यमातूनच माझ्यामध्ये प्लॅन्टेशन झालेले आहेत. ते संस्कार असतील, त्यानंतर त्यांनी केलेले संस्कार असतील म्हणा, आणि हळू ज्याला आपण म्हणतो की आपण एखादी कृती केली की आपण आत्मचिंतन करत असतो, ही आत्मचिंतनाची सवय मला माझ्या आईवडिलांनी मला लावली. आणि याच्याबरोबरच मला लहानपणापासून म्हणजे त्यांनीच लावलेली होती. माझे बाबा माझ्या पाठीमागे सायकल लावायचे, रनिंग करतो,
अख्खा पन्हाळा मी असं पळून मी येत होतो, मी असं किंवा डोंगर चढणे म्हणा किंवा हे म्हणा, ही सवय लागली, ॲक्टिव्हिटीज पण आला. आणि आज जर माझ्या आई बाबांच्याकडे जर तुम्ही बघितला, बाबा माझे आता 82 पूर्ण 83, आता 83 लागले, 83 पूर्ण होते आता काही या ऑगस्ट महिन्यामध्ये, अजूनही ते खरखरीत आहे. ही माझे बाबा. आई आमची 76-77 वर्षाची आहे, ती सुद्धा अतिशय आहे आणि दोघंही ॲक्टिव्ह मेंबर आहेत. तर त्यांच्याकडून ह्या गोष्टी मिळालेल्या आणि व्यायामामुळे त्या ठिकाणी शरीर चांगल्या प्रकारचं बनलं. आहाराच्या दृष्टिकोनातून अलीकडं थोडंसं वजन थोडंसं वाढलंय, पण वजनाचं मी कधी डोक्यात एवढं असं घेत नाही. ज्या दिवशी मी ते डोक्यात घेतो त्या दिवशी ती कमी केलं. हे काय आत्ताच असं नाही, असं माझ्या लाईफमध्ये असं 4-5 वेळा असं वाढलं होतं, 4-5 वेळा केलं होतं. आणि आज तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सांगतोय की हे वजन सुद्धा काही दिवसामध्ये तुम्हाला घटलेलं तुम्हाला दिसेल. थोडक्यात खरी तंदुरुस्ती ज्या पद्धतीनं फिजिकल ऑरामध्ये असते त्या पद्धतीनं मेंटल ऑरामध्ये सुद्धा असतं आणि मानसिकता सुद्धा तेवढीच प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे. आणि ती प्रसन्न ठेवण्यासाठी खेळ हा सर्वात उत्तम उपाय आहे. नक्कीच हे आहे. आणि फार छान तुम्ही सांगितला. या अजून एक मला त्यात गोष्ट सांगायची आहे की नेहमी तुमचं मन हे जे आहे हे प्रफुल्लित असलं पाहिजे, पॉझिटिव्हनेस असला पाहिजे. बऱ्याच वेळेला जीवन जगत असताना चांगल्या वाईट अशा घटना घडत असतात. काही वेळेला मन दुखावतं, बाबा माझ्या मनासारखं झालं नाही किंवा झालं नाही. तर तेच माझ्या गुरुंनी सांगितलेलं, अर्धा ग्लास भरलेला आहे, अर्धा ग्लास रिकामा आहे. शब्द तेच असतात. अर्धा ग्लास भरलेला आहे असंच म्हणायचं, अर्धा ग्लास रिकामा आहे असं कधी म्हणायचं नाही. आणि अशाच काही गोष्टी मी शिकत काही वेळेला चला ठीक आहे, पुन्हा ट्राय करतो, परत पडतो, पुन्हा ट्राय करतो, पुन्हा ट्राय करतो आणि उभारतो. नक्कीच या गोष्टी प्रेरणादायी गोष्टी सरांच्याकडून आपण विद्यार्थ्यांनी शिकणं खूपच महत्वाचं आहे. तर मग मला सांगा की तुमचा एकतर शिक्षकी पेशा आणि मित्रमंडळी म्हणली की तिथं कुठलंही लिमिटेशन नसते आपल्याला मैत्री करत असताना, बरोबर ना? तर मग तुमच्या मित्रमंडळींबद्दल सांगा की कशा पद्धतीचे मित्रमंडळी आहेत. कारण फेसबुक प्रोफाईलवर सर इतके फोटो बघितलात मी, खूप फोटो स्क्रोल केले त्याच्यावरती. मित्रमंडळींचा तुमचा आवाका खूपच जोरदार दिसतोय त्याच्यामधनं. काही गाडीमधल्या व्हिडिओ सुद्धा बघितले ज्याच्यामध्ये तुम्ही गाणं गायचा, तर त्याबद्दल सर सांगा. नक्कीच. माझी फेसबुकवर तुम्ही बघितलं असाल तर नक्कीच माझ्या मित्रमंडळीचा फापड पसारा फार मोठा आहे. आणि जेवढे माझे मित्र आहेत ते सगळे टगे आहेत आणि चांगले आहेत आणि मनानं चांगले आहेत. ते आज ज्यावेळेला ते इंटरव्ह्यू बघतील त्यावेळेला निश्चितपणाने ते हसतील. ते माग एक 15-20 दिवसापाठीमागच मला 45 वर्षापूर्वीचा पन्हाळ्यामध्ये माझा बालपणीचा मित्र आणि इतर आणि दोघं तिघे मित्र असे मला भेटले होते. ज्या वेळेला मित्राच्या मुलीच्या लग्नातच हे सगळे भेटले. आम्ही असं भेटलो होतो की दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू होते, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आम्ही भेटलो की अजूनही तीच भावनिकता. आम्ही ज्या वेळेला आम्ही मित्र म्हणून ज्यावेळेला एकत्र भेटतो त्यावेळेला बाकी सगळा फापड पसारा विसरून आम्ही मग त्यावेळेला ते बालपणीचे मित्र असतो. मग 1984चा आपला जो ग्रुप आहे 10वीचा, त्यामध्ये असणारे बरेचसे टवाळखोर मित्र आहेत वगैरे. आम्ही असं एन्जॉय करत असतो आणि आमचं एन्जॉय करण्याचं पण असं म्हणजे तरीका पण असा आहे, पद्धत पण अशी आहे की निसर्गाच्या सानिध्यात जायचं. मला म्हणजे बालपणच माझं पन्हाळ्यासारख्या ठिकाणी गेलेलं आहे. मला जोपर्यंत ती ग्रीनरी वगैरे हिरवगार असं जोपर्यंत बघितलं जात नाही, डोंगर बघितले जात नाही, ते दर्या कपाऱ्या वगैरे, त्यात समुद्र वगैरे मस्तपैकी असं खुला आकाश जोपर्यंत बघितलं जात नाही मला समाधान होतं. आणि माझे बाय चान्स माझी विद्यार्थी पण अशी आहे, सर चला उठून ते गाडी घेऊन बाहेर म्हणून उभारले असतात. कुठं जायचं काही माहीत नसते. आणि सर 3 दिवसासाठी बाहेर जायचं. कुठं जायचं आहे तुम्ही बाहेर इथं गाडीत बसल्यानंतर मग ठेवूया. मी बॅग भरतोय येतोय घरात सांगतो की मी 3 दिवस बाहेर चाललोय, कुठं चाललोय हे नंतर फोन करून सांगतो. आणि मग त्या ठिकाणी ठरवलं सर कुठं जायचं आता सांगा. गोव्याला जायचं, इकडं जायचं, दांडेलीला जायचं का आणखीन कुठं जायचं सुरूच असते. म्हणजे निसर्गात जर गेला तर सुख म्हणजे नक्की काय हा प्रश्न तुम्हाला कधीच पडणार नाही. ही गोष्ट लिहून घ्या. नक्की. सर विद्यार्थी जे आहेत आताचे सध्याचे त्यांनी त्यांचं शारीरिक आरोग्य कसं सांभाळावं त्याबद्दल सर काय सांगा, काय मार्गदर्शन करा? नाही नक्कीच आहे. म्हणजे आजकाल जे धकाधकीचं जे जीवन आहे या
धकाधकीच्या जीवनामध्ये फिजिकल फिटनेस फार महत्त्वाचा आहे. तुम्ही काही म्हणा, वेळ नसतोय, अमकं नसतोय, तमकं नसतोय, किंवा माझं काम भरपूर आहे वगैरे वगैरे वगैरे, हा सगळा आळसपणा आहे. एक काळ असा आहे की तुमच्याकडे पैसा असेल पण त्या ठिकाणी तुमचं स्वास्थ्य नसेल. हे सगळं करायचं आणि त्या डॉक्टरांच्या, कुठल्या डॉक्टर पेशीबद्दल मी बोलत नाही, पण असं आपण नको त्या ठिकाणी पैसे घालायचे. त्याच्यापेक्षा रोज सकाळी व्यायाम करत चला, आणि वयाची 50 वगैरे ओलांडली तर योगा प्राणायाम वगैरे करा. अशी बैठे व्यायाम सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही कुठेही असा, जे तुमच्या शरीर स्वास्थ्याकडे तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे. चांगलं डाएट, चांगलं अन्न खा आणि निर्व्यसनी राहा. ही सगळ्यात मोठी गुरुकिल्ली यायची. खरं तर हा तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचा संदेश आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि सर, मला जाता जाता मला सांगा की सर, शिक्षणाची व्याख्या काय नेमकी? शिक्षणाची व्याख्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास. शिक्षण हे पोठार्थी असू नये. शिक्षणापासून आपण सगळ्या गोष्टी आत्मसात आपल्याला करतात. शिक्षण ते असावं की जे घेत असताना मन आपलं असं प्रफुल्लित असावं, आनंदित असावं. आणि अशा शिक्षणाच्या माध्यमातून जर तुम्ही हे केला, बाकी सगळ्या गोष्टी लावून आर्थिक वगैरे सगळ्या गोष्टी समस्या म्हणजे सुटतात. तुम्ही खेळाडू आहात, खेळामध्ये तुमचं नाव तुम्ही लौकिक करू शकताय. तुम्ही चित्रकलेत आहात, चित्रकलेच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता. MPSC सारख्या बौद्धिक असाल, MPSC UPSC सारख्या तुम्ही एक्झाम देऊन त्या ठिकाणी करा. तुम्ही ज्यात आहात ना त्यामध्ये तुम्ही रममाण व्हा, व्यायाम करा. हाच माझा त्या ठिकाणी मला सल्ला असेल. सर, इतक्या सगळ्या आतापर्यंतच्या 55 वर्षाच्या प्रवासामध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना, नोकरी असेल, शिक्षण असेल, नोकरीनंतरचा प्रवास असेल, कुटुंब असेल, हा सगळा सर एक चक्रव्यूह सांभाळत असताना कुठं ना कुठंतरी प्रत्येकाला एक साथ असणं गरजेचं आहे. आणि ती तुम्हाला सर कुटुंबाकडून कशा पद्धतीने या सगळ्या प्रवासामध्ये साथ मिळेल? नक्कीच. मी सुरुवातीला तुम्हाला सांगेन की मी स्वतःला नशीबवान समजतो. कारण माझे आई वडील हे पहिल्यांदा प्रथम स्थानी. माझ्या मागच्या वर्षीच आई वडिलांच्या लग्नाचा 58वा लग्नाचा वाढदिवस झाला. आणि त्यावेळेला मला त्या आई वडिलांच्या विषयी मला 4 शब्द त्या ठिकाणी सांगता आले. आई वडिलांनी केलेले संस्कार, माझ्या वडिलांनी म्हणजे कोर्टासारख्या ठिकाणी नोकरी करून केवळ बोळामध्ये 1-2 मजली घर त्यांनी बांधलेलं आहे. काय नॉन कनेक्टेड व्यक्ती. आणि त्यांनी आमच्यावरती, बहीण भावंडावरती त्यांनी संस्कार क्षमतेने निवडले. आई आमची शिस्तबद्ध ती आईचं आमचं जे आई बघितलं तर कडक लक्ष्मी आणि आई हे एक समानच वाटतात. ती अजून बी कधी झालं, पूर्वीपासून ती मार्ग आली असती. उलट्या झाडूचा पुडका आहे त्याचं चिन्ह, त्याचं ते अजून बी कधी तावात आली की नाही ती झाडू घेते ती अजून पण स्टाईल तिची. तर खोडकर स्वभाव असताना सुद्धा आदरयुक्त भीती मात्र नक्कीच नक्कीच. आणि ही व्यक्तिरेखा या अशा ज्या गोष्टी आहेत की नाही या मी विसरू शकत नाही. हे आई वडील झाले. नंतर माझी मिसेस या ठिकाणी बायको माझी म्हणत असते की तुम्ही कधीच माझी तारीफ केली नाही किंवा काय केलं नाही. मी आज या माध्यमातून तिला सांगू इच्छितो की तिनं फार चांगल्यारीत्या तिने ॲडजस्टमेंट तिने घराची केलेली आहे. माझ्या आईवडिलांना तिनं चांगलं सगळं, म्हणजे आईवडिलांना सगळं असं काय नाही, पण टाइम टू टाइम त्यांना जेवण देणे वगैरे हे म्हणा. आणि ती माझा स्वभाव बोल काय, तिचा स्वभाव अबोल आहे. आणि तिला मी जी काय कृती करतो ना तिला काय नेहमी हायच वाटत होती. तुम्ही असंच काय एकदम काय करताय किंवा एखादी गोष्ट काय करताय, म्हणजे ती तिची करता नाही. ॲक्च्युली मी तिचा करत नाही. कारण का नाही, म्हणजे एक स्त्री म्हणून माझ्या डोक्यामध्ये जी व्याख्या आहे हे जे कमी बोलणारे, कृतिशील असणारी वगैरे वगैरे, साधस, सुंदर वगैरे, अशा या सगळी गुण तिच्यामध्ये ते आहेत. त्यामुळे निश्चितपणानं जे मी परिपूर्ण म्हणजे तिच्याकडून मी निश्चितपणानं समाधानी आहे. त्याचबरोबर माझी 2 मुलं मारूफ आणि हुसेन, ही मुलं सुद्धा मला सांगायला लागत नाही सर गोष्टी. आणि मी या आमच्या शाळेतल्या मुलांच्यात मी एवढं रममाण होतो की माझ्या मुलांच्याकडे थोडंफार दुर्गणी झालं होतं. पण या कोविडचा एक फायदा तुम्हाला सांगतो की मला माझ्या मुलाशी मला संपर्क साधता आला, त्यांच्यामध्ये डोकं मला बघता आलं आणि ती मुलं मला ओळखू लागली. आज मला एखादी गोष्ट जरी सांगायला त्यांच्याकडे मी जर बघितलं की वडिलांना काय पाहिजे, मला तोंड उघडायला लागत नाही. इतकी मुलं माझी सरस आहेत.
थोरला मुलगा मारूफ पुण्याला MBA करतो लास्ट इयर, आणि धाकटा मुलगा हुसेफ हा सॉफ्टवेअर इंजिनियर, तो सुद्धा लास्ट इयरलाच आहे. मुलं सारस आहेत. त्यानंतर माझी बहीण शगुफा शेख, शगुफा मांगोरी, शगुफा शेख झाली. तिचे मिस्टर असलम शेख हे जेल पोलीस आहेत. हां, दोघंही, मी भाग्यवान काय तुम्हाला सांगतो, दोघंही माझ्या या व्यापातून मला फोन जात नाही. कालच असं झालं की भैया मला फोन करत नाही किंवा काय करत नाही. आता मला काही वेळेला मला लाजीरवाण्यासारखं वाटतं किंवा ते भाऊजी त्यांना तर फोन करायला, पण बिचारे भाऊजी अत्यंत चांगल्या प्रकारचे जेल पोलीस असून सुद्धा फार संवेदनशील आणि बारीक सारी गोष्टीची हे करायचं. कधी कधी काळी माझी एखादी गोष्ट, एखादी काहीतरी अडचणीत असेल, माझ्या अप्रोक्षच त्यांनी त्या गोष्टी त्यांनी निभावलेल्या असतात. म्हणजे आम्ही त्यांना ते भाऊजी असं म्हणते. आमच्या कुटुंबातलेच, मी निश्चितपणे भाऊजी कुटुंबातलेच आहे, पण खरोखर तारीफ करण्यासारखी आहे. त्यानंतर मला लहान भाऊ फिरोज मांगुरे इंजिनियर, मला माझ्या भावाबद्दल अभिमान आहे. एक किस्सा त्याचा जाता थोडक्यात सांगतो. तो इंजिनियर आहे, पुण्यामध्ये तो सर्व्हिस करतो. त्याला एकदा कामगारावर लेट आले आहेत, त्यावेळेला ते त्यांची जे वरचे अधिकारी आहेत ते आले. मांगुरे साहेब, ह्या लोकांना सरळ सांगायचं नाही, यांना शिवाय देऊन सांगायचं म्हटलं. तिथं माझा भाऊ काय बोलला नाही. केबिनमध्ये जाऊन त्यानं त्या साहेबांना सांगितलं, साहेब म्हटलं मला शिवाय द्यायला जमत नाही म्हटलं, तीही माणसंच आहेत, आणि असं काय जर हे जर तुमचं कंपल्शन किंवा काय जर असेल म्हटलं, मी नोकरी सोडतोय म्हटलं, मला काय दिसेल असं सांगून तो परत गेला. त्या साहेबांनी बोलून त्याचा सत्कार केला, आणि नुसतं सत्कार केला नाही, त्याला वरचं प्रमोशन दिलं. लक्षात ठेवा. म्हणजे आणि हे म्हणजे अशा प्रकारचं समाजात काम करत असताना प्रत्येक घटक येस येस आज मी केवळ शिक्षक आहे म्हणून मी फ्लॅश होतो. लक्षात ठेवा. कलाकार आहे म्हणून फ्लॅश होतो, पण समाजात अशी माझ्या भावासारखी अशी काही लोक आहेत की जे त्याला सुद्धा बऱ्याचशा ह्याच्यातून जावं लागलं किंवा ह्याच्यातून, पण त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की धीरोदत्तपणानं प्रत्येक गोष्टीला सामोरं जाणं हे म्हणा. त्यानंतर भाऊजाई ही सुद्धा अतिशय चांगली आहे, गुणी संपन्न अशी आहे. म्हणजे जरी ती लांब असली तरी प्रत्येक वेळा माझ्या आईबाबांना फोन करून विचारून काळजी वगैरे घेत असते. अत्यंत चांगले चांगल्या कुटुंबातली वगैरे अशी ती आम्हाला भेटली. म्हणजे हे एकंदरीत आमच्या सगळ्यांचा नशीबच मोठं. आणि एकुलती एक त्यांना मुलगी आहे, जिया नावाची मुलगी. ती सध्या आता 12वी होऊन आता पुढचं ती शिक्षण घेते. इंटिरियर डेकोरेशनचा तो कोर्स करते ती सध्या. अत्यंत हुशार आहे. अशा पद्धतीने एकंदरीत जर बघितलं तर कुटुंबाकडे बघितलं की सगळ्या दृष्टीने फुलफिलमेंट आहे. तर आज मांगोरे सरांच्या इथं येण्यानं खूपच माहोल आजचा इथं सुंदर झालेला आहे आणि कलामय असं म्हणता येईल. आणि सर एक गाणं आपलं एक होऊन जाऊ जाता जाता. आवाज माझा व्यवस्थित नाही, पण तरी पण तुम्ही सांगताय. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों से चल के मिलेंगे सावन बहार के. ओ राही ओ राही ओ राही ओ राही, रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों से चल के मिलेंगे सावन बहार के. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद सर. तुझ्या जीव रंगलामध्ये माझा प्रवेश कसा आहे तुम्हाला सांगितलं मी. त्या डायरेक्टरनी मला तिने बोलवलं. तिने सांगितलं की असं तुमचा आवाज चांगला आहे, हे चांगलं आहे, फोटो पिक्स पाठवत्या. 4 दिवसानंतर गेलो आणि मी तिथं जॉईन झालो आणि त्यांनी माझा अभिनय बघितला. त्यांना ती खुश झाली. त्यानंतर त्याच सचिन वारकेने जीव झाला एडपिसच्या डायरेक्टरना त्यांनी सांगितलं की असं मी तुम्हाला एक चांगला माणूस देतो आणि घ्या. त्या जीव झाला एडपिसच्या सेटवर गेलो. 400-500 लोकांची अशी लाईन लागलेली होती. जे माझा अलगद त्या ठिकाणी तिथं पण माझा अलगद प्रवेश झाला. आणि त्या ठिकाणी त्या आत्याबाईंच्या बरोबर झालेला सीन वगैरे त्या कलाकारांनी सुद्धा माझ्याविषयी तिने त्या ठिकाणी टाळी मारलेली आहे. त्याच हे लवेकर साहेबांनी याचे जे डायरेक्टर होते जीव झाला एडपिसची, त्यांनीच परत राजाराणीची जोडी ह्याला मला त्यांनी त्या ठिकाणी जॉईन करून त्यांनी परत घेतलं मला. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये
मला त्यांच्यापैकी काही युनिटचा मला फोन आला होता की सर आउटडोर शूटिंग वगैरे गोव्याला वगैरे असं हे आहे आणि तुम्ही करणार काय. कसं आहे माझं सगळं फापड पसारा वगैरे या सगळ्या गोष्टी जास्त असल्यामुळे आणि शाळा सोडून मी अजून तरी इतकं फुल्ली मी काम करू शकत नाही. त्यामुळे त्यांना नकार दिला. मी प्रेमाने त्यांना सांगितलं की नाही म्हटलं. पण सध्या रपाटा नावाचा जो चित्रपट आहे तो रपाटा चित्रपट सुद्धा मला अशाच पद्धतीनं अलगद मिळाला. 2012-13ची एक BEdची आमची इथे बॅच आहे म्हणजे आमच्या जयवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाची बॅच आहे आणि त्या बॅचमध्ये म्हणजे त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळेला मला बोलवलेलं होतं आणि मी तिथं चीफ गेस्ट म्हणून तिथं गेलो होतो. आणि तिथं आमचे एक मित्र भाऊसाहेब आवळे होते. त्यांना काय वाटलं कोणाला, आता सध्या ते नगरसेवक वगैरे अशा पदावरती आहेत, त्यांना काय वाटलं कोणाला नाही तुम्ही ते कॉलेजमध्ये केलेला डान्स एक आम्हाला करून दाखवा. मग स्पॉन्टेनियसली मला आश्चर्य वाटलं की बाबा आता ह्या वयात आपण मला वाटतं त्यावेळेला मला 40-42 काय वय असेल त्यावेळेला करा म्हटलं. आणि शेवटी आता मुलांच्यासमोर नाही कसं म्हणायचं, नवीन BEd ट्रेनिंग करणारी जी मुलं होती ती प्रशिक्षणार्थी होते करा म्हणून सांगितलं. आणि ऑन दी स्पॉट मी त्या ठिकाणी काही स्टेप्स मी त्या ठिकाणी केल्या. त्या ठिकाणी बसलेल्या एका विद्यार्थ्याच्या मनामध्ये इतकं बसलं, सूर्यवंशी म्हणून मखदूम सूर्यवंशी असं त्यांचं आडनाव आहे. तर त्यांनी तिथून मला ते रोज प्रत्येक दिवशी मला येऊन भेटायचे, हे करायचे. मागच्या वर्षी मला येऊन तिने माझी बहीण केली, मला सांगितलं मी पिक्चर करतोय म्हणजे कसं असते बघा आणि सर तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी एक व्यक्तिरेखा मी लिहिली आहे आणि ती सर तुम्ही साकारायची आहे. कारण ते वरून ते BEdच्या कॉलेजमधून मला ते नेहमी सारखं बघायचे, माझा आवाज, माझं हे माझी डिसिप्लिन वगैरे असे सगळी बघायचे आणि ते त्यांना अतिशय ते चांगलं वाटलं. आणि त्या रपाटा पिक्चरमध्ये त्यांनी मला डोळ्यासमोर ठेवून शिक्षक कसा असावा या दृष्टिकोनातून तुम्ही तो घेतला आणि माझा अलगद प्रवेश झाला. त्यामध्ये माझी मध्यवर्ती भूमिका आहे आणि चांगला पिक्चर आहे, चांगला पिक्चर बनवलेला आहे. येत्या काही दिवसामध्ये ऑफिशियल ट्रेलर त्याचा लॉन्च होतोय, थोड्या दिवसामध्ये तो प्रदर्शितही होईल. फिल्मचे त्या ठिकाणी डायरेक्टर प्रेमसागर सूर्यवंशी आहेत आणि त्याचे निर्माते मखदूम सर आहेत, ही आमची तुम्हाला सांगितले. तर अशा पद्धतीने एकंदरीत चांगल्या पद्धतीने पिक्चर उठले. निश्चितपणानं येत्या काही दिवसात तो थिएटरमध्ये लागेल आणि थिएटरमध्ये जाऊन बघा असं मला या ठिकाणी तुम्हाला आव्हान करायचं आहे. तर सर आज तुम्ही तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये येऊन इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार मानतो सर. आभार खऱ्या अर्थानं धन्यवाद, पण खऱ्या अर्थानं आभार मला तुमच्या चॅनलचे म्हणायचे की तारा राणी न्यूजच्या माध्यमातून आजकाल जर न्यूजकडे पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी निगेटिव्हरित्या ऐकायला मिळतात. पण तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाकडे तुम्ही एवढी सगळी माहिती गोळा केलात आणि माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचलात, याबद्दल मी तारा न्यूजचे आणि तुम्हा सर्वांचे त्या ठिकाणी टेक्निशियन्स जे कोण असतील प्रत्येक घटकाचे मी मनापासून मी आभार मानतो. आणि हे तुमचं तारा न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून मला आणखी तुम्हाला सांगावं लागेल की मीच काय असे बरेचसे माझे शिक्षक बांधव असतील आणि काही लोक असतील की जे काय म्हणतो त्याला आपण म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये हिरे असतात ना, ते लपलेले असतात, ते असे आपण हुडकावेत. माझ्यापेक्षाही ते चांगले असतील, लक्षात ठेवा असे. आणि निश्चितपणानं तुम्ही ते हुडकावेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याचा प्रसार करावा अशी मी आपल्यास विनंती करतो. धन्यवाद. 呃， धन्यवाद सर.